सुनील. करावं तेवढं कौतुक कमी सुनील याचं. वाईट चेंडू, खराब चेंडू आणि अंपायर थोडंसं प्रेक्षकांना एंटरटेन करताना फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सुनील. सुंदर इथं खेळलेला चेंडू. पाहूया 4 धावा मिळत आहेत का सुनील यांना. तत्पूर्वी 2 धावांवरती समाधान मानले सुनील यांना. सुंदर असा कमबॅक सुनील याच्याकडून. चोरटी पद्धतीची धाव. सुनील खूपच सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतंय. वैयक्तिक अशा 20 धावांवरती 22 चेंडूमध्ये 3 चौकारानंतर फलंदाजी करतोय तो मेनीनाथ. मोठा फटका. एका धावाला सुंदररित्या खेळलेला चेंडू. पाहूया कुठे जातो सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. येस. खूपच सुंदर असा फटका सुनीलाच्या बॅटमधनं जातोय तो 6 रनांसाठी. दणदणीत खणखणीत असा षटकार. स्कोररची बॅटरी नाही लाईव्ह जाईल पण युट्यूबवर जाईल. नऊ षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 78. 74 रनांची पार्टनरशिपवर खेळतायत निखिल आणि सुनील. त्यांच्या वैयक्तिक 42 आणि सुनील यांच्या 26 धावांवरती. पुढचा चेंडू घेऊन येतो तो अमन निखिलसाठी. आक्रमक स्फोटक फलंदाज निखिल. पाहूया काय करतोय अमन रोखण्यासाठी. टाकतोय पुढचा चेंडू. सुंदररित्या टाकलेला चेंडू. खूपच सुंदर असा चेंडू. वाईट चेंडू, खराब चेंडू. धावे बरोबर संघाला मिळत आहेत 2 धावा. लेग बाईचा इशारा अंपायर मोहित यांच्याकडून. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. मोठ्या अपीलनंतरही अंपायर मोहित यांच्याकडून नकार. खूपच अनुभवी असे अंपायर आजच्या मॅचसाठी गणेश आणि मोहित. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. वाईट चेंडू. कलात्मक पद्धतीने इशारा करतायत ते मोहित. पहिला 2 चांगले चेंडू नंतर 2 खराब चेंडू. खूपच सुंदर चेंडू. एका धावावर समाधान मानावं लागतं इथे. पॉईंटच्या दिशेने खेळलेला चेंडू.
साठी खराब चेंडू, खूपच वाईट चेंडू. एका षटकामध्ये 3 खराब चेंडू. मी जातोय आमच्या संघाचे कर्णधार संकेत यांच्याकडे, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. सर काय बोलाल आज? असं वाटतं काय स्ट्रॅटेजी वगैरे तुम्ही करून आला होतात का आजच्या मॅचसाठी? स्ट्रॅटेजी हीच होती की सुरुवातीला चांगला रन स्कोर करून द्यावे. बरं. कमीत कमी 180 to 100 जर स्कोर केला आपण तर समोरचा टीम बेस्ट त्या हिशोबाने हे केलेले प्रयत्न केलेला आहे. बघू आता कसं होतं. ज्या प्रकारे बॅटिंग ऑर्डर तुमची आता चाललेली आहे, काय वाटतं कितीपर्यंत होऊ शकतो स्कोर? 180 तर स्ट्रेट वाटतंय मला. थोडेफार प्लस मायनस पण होऊ शकतं, ते डिपेंड करतं सिच्युएशन. ज्या प्रकारे निखिलने पुन्हा एकदा थोडासा षटकार, खूपच सुंदर फलंदाजी करताना दिसतोय तो निखिल. आज संघामध्ये काही तुम्ही चेंजेस केलेले आहेत? हा, काही प्लेयर्स नवीन आहेत आपल्याकडे. बरं. गोरक्ष आहे, परेश आहे, ओके. हे सगळे नवीन प्लेयर्स आहेत. गोरख म्हणजे तुम्ही आटम बॉम्बच घेऊन आला असं वाटत नाही? हा? मला तर तेच वाटतं. हा? म्हणजे जेवढा आम्ही क्रिकेट त्यांचा बघितला आहे त्याच्यानंतर आम्ही हेच बोलू शकतो म्हणून विचारलं, बाकी काही नाही आहे. धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बोलल्याबद्दल.